नमस्कार, आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने कोळंबी मसाला। घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात आणि थोडक्यात साहित्यामध्ये चटकदार अशी कोळंबी मसाला बनून तयार आहे। गरमागरम कोळंबी मसाला भात, चपाती, भाकरी, फुलके यासोबत खाऊ शकता। तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ताटामध्ये कोळंबी घेतलेली आहे आणि सोबतच पापलेट देखील घेतलेला आहे। तर पापलेटचे तुकडे केलेले आहेत। आता दोनही मासे जे आहेत त्याचं मी एकत्रच मॅरिनेशन करणार आहे। तर आता हे जे मॅरिनेशन मध्ये ही जी पेस्ट घालून घेतलेली आहे त्यामध्ये आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट। तर हे सर्व एकत्र बारीक करून याची पेस्ट मी जवळपास दोघांमध्ये एक एक चमचा घातलेली आहे। यावर थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। सोबतच थोडंसं आपल्याला घरगुती तिखट घालून घ्यायचंय। इथे मी घाटी मसाला वापरून घेतलेला आहे। तर चवीनुसार आपल्याला जितका हवा आहे तितका आपण कमी जास्त करू शकतो। तर आता पापलेट मध्ये 1.5 ते 2 चमचे तसेच कोळंबी मध्ये चमचाभर इतका आपल्याला घाटी मसाला घालून घ्यायचा आहे। सोबतच आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचंय। आता कोळंबी मध्ये इथे मी घाटी मसाला न घालता डायरेक्ट मसाला फ्राय करत असतानाच त्यामध्ये घालून घेणार आहे। आता इथे कोळंबीमध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आपल्याला। आता या कोळंबीमध्ये घालून घेतलेले जे मसाले आहेत ते आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। तर कोळंबीची तुम्ही साईज पाहू शकता। तर इतकी मोठी कोळंबी आहे आणि कोळंबीची साईज मोठी असल्यामुळे इथे आपल्याला जवळपास 6 ते 7च पीस मिळालेले आहेत। आता ज्या आगरी बायका किंवा कोळी बायका असतात ना, तर त्या कोळंबीचे जे तोंड असतात मोठ्या कोळंबीचे तर ते तसेच या ग्रेव्हीमध्ये वापरतात। तर त्याचा देखील खूप छान असा अर्क ग्रेव्हीमध्ये उतरतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवून घेणार आहोत याला। आता कोळंबी मसाला बनवत असताना इथे मी कुठलंही वाटण वापरणार नाही। खूप साध्या सोप्या पद्धतीने कोळंबी मसाला बनवून घ्यायचा आहे। तर एका पॅन मध्ये जवळपास अंदाजे 2 ते 2.5 चमचे इतकं मी तेल घालून घेतले। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटोचं प्रमाण इथे आपल्याला थोडंसं जास्तच ठेवायचं आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा आणि मोठ्या आकाराचा टोमॅटो चॉपर मध्ये बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण इथे कुठेही वाटण वापरत नसल्यामुळे कांदा टोमॅटोचं प्रमाण इथे आपण थोडंसं जास्त ठेवायचं। आता याला व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपण आपल्या चवीनुसार कोल्हापुरी मसाला इथे वापरून घेतलेला आहे, म्हणजेच घाटी मसाला इथे वापरून घेतलेला आहे। आपण कोळंबीमध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट पण वापरली होती, त्यामुळे जास्त तिखट होऊ नये म्हणून आपण इथे लाल तिखट थोडंसं अंदाजाने कमीच घालणार आहोत। व्यवस्थित पुन्हा आपण याला परतून घेणार आहोत। मसाल्याने छान असा तेल आता सोडायला सुरुवात केलेली आहे। आता यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेली जी कोळंबी आहे ती सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि ताटाला लागलेला जो मसाला आहे तो देखील आपण यामध्ये सगळा घालून घेणार आहोत। तर आता हे सर्व घालून घेतल्यानंतर व्यवस्थित कोळंबी मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये। व्यवस्थित कोळंबी या मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर पाणी घालायची घाई करायची नाही। यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती जवळपास 5 ते 6 मिनिटं याला शिजू देणार आहोत आणि 5 ते 6 मिनिटांनंतर कोळंबीचं जे पाणी अंगचं सुटलेलं असतं ते बऱ्यापैकी आटवून घेतलेलं आहे आणि मगच यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे। जे ताटामध्ये मसाला लागलेला होता त्यातच मी थोडंसं पाणी घालून हे पाणी या कोळंबीमध्ये घालून घेतलेले। व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती ही कोळंबी शिजू देणार आहोत। लहान कोळंबी असेल ना तर जवळपास 5 ते 7 मिनिटांमध्ये मंद आचेवरती शिजून तयार होते, पण आता इथे कोळंबी थोडीशी मोठी असल्यामुळे या कोळंबीला जवळपास 8 ते 9 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटे लागतील। आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया। मंद आचेवरती झाकण ठेवून याला पुन्हा आपण शिजू देणार आहोत। तर बऱ्यापैकी कोळंबी शिजत आलेली आहे, आणखीन थोडीशी बाकी आहे। तर जवळपास 3 ते 4 मिनिटांमध्ये ही कोळंबी शिजून जाईल ही। तर आता ही कोळंबी तुम्ही भात, भाकरी, चपाती, फुलके यासोबत खाऊ शकता। तर आजची कोळंबी मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।